ओके. हाँ. Yesterday where we are basically in CRUD, we done this all right, controller models and route files. Today we are going to create APIs, okay, and test with Postman and where the store होते का नाही ते पण check करू. Okay. First let me check with the connection MongoDB. हाँ, ही जे URL आहे ना, हा URL मी कनेक्ट केले ऑलरेडी. ओके, MongoDB ओपन करून ठेवतो मी फर्स्ट. Let me open first MongoDB. MongoDB ओपन झालंय. मे बी दिस इज दॅट वन. हा असेल. नॉट दिस वन. हाँ. This is basically the URL. Actually, this one, not that. हा URL ऍक्च्युली आहे. ठीक आहे. ऍडमिन डेमो आपण डेटाबेस क्रिएट केलतो ना, तो इथं आले. ही वाला आहे. आपण आता एक काम करू. हा डेटाबेस तर कनेक्टिव्हिटी झालंय, फक्त तर डेटा स्टोअर करूया ह्याच्यामध्ये. आता काही डाटानी युजर्स मध्ये आपण युजर्स मध्ये डेटा पास करून देऊ. लेट डू फर्स्ट. कधी पण आपण मंगोडीबी करताना दोन गोष्टी लागतात. एक मंगोज लागतो, एक एक्सप्रेस लागतो. एक्सप्रेस सर्व्हर क्रिएट करण्यासाठी, मंगोज लागतो क्वेरी लिहिण्यासाठी, म्हणजे स्कीमा लिहिण्यासाठी. स्कीमा का बरं लिहितो? डेटाबेसला सांगावं लागेल की कोणत्या टाईपचं व्हेरिएबल येतोय, त्याचं रिक्वायर्ड आहे का नाही, ते कंपल्सरी पाहिजे का नाही. मग त्याचं डेटाबेस वगैरे डिफाईन करावं लागेल ना. म्हणजे किती स्पेस ते डिसाईड करताय बाईट बीट वर डेटाबेस मध्ये. त्याला सांगावं लागेल हा आर्किटेक्ट मध्ये डेटा येतोय, स्टोअर करण्यासाठी तू स्पेसिफिक करून ठेव. आणि हा युजरचा डेटा आहे, हा प्रोफाईलचा डेटा आहे, हा प्रोडक्टचा डेटा आहे, असं आपण सांगून देतो. त्याच्यासाठी मंगोज मध्ये फर्स्ट मॉडेल लिहावं लागेल. आपण मॉडेल मध्ये स्कीमा लिहितो आणि ते लिहून कंट्रोलरला देतो. कंट्रोलर मध्ये एपीआय लिहितो. हा एपीआय देऊन राऊटला देतो. राऊट मध्ये एंडिंग पॉईंट डिसाईड करतो. ते एंडिंग पॉईंट आपण सर्व्हरला अटॅच करून देतो. मग सर्व्हरला अटॅच झालं की सर्व्हरला लाईव्ह होतं, आपण लाईव्ह ते ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. एवढं सगळं जण लिहिलं असेल तर लेट मी स्टार्ट विथ मॉडेल फर्स्ट. टेक एन एक्झाम्पल व्हॉट वी आर डू. युजरचं ईमेल आयडी अँड नेम सेव्ह करू. नेम आणि ईमेल सेव्ह करूया. ओके, सिम्पल. काय करतो मग? युजर मॉडेल डॉट जेएस एक फाईल करा युजर साठी, युजर मॉडेल डॉट जेएस. मग मॉडेल क्वेरी लिहिण्यासाठी मंगोज कंपल्सरी लागतो, सो मंगोज इम्पोर्ट इम्पोर्ट करा. मंगोज. आता काय करायचं? युजर स्कीमाला डिफाईन करायचं, राईट. कॉन्स्टंट युजर स्कीमा इक्वल टू न्यू मंगोज. दिस इज द सेंटॅक्स, राईट. मंगोज डॉट क्रिएट. नॉट क्रिएट इथं स्कीमा येतो. मंगोज डॉट स्कीमा. दिस इज ऍक्च्युली सेंटॅक्स. हा सेंटॅक्स आहे. इथं काय सांगतो? मंगोजला एक न्यू स्कीमा क्रिएट कर, त्यामध्ये डेटा असेल नेम, आणि नेमचं टाईप काय असतो ते सांगावं लागेल फर्स्ट. टाईप कॅपिटल स्ट्रिंग. स्ट्रिंगचं बघा इथं स्मॉल नका लिहायचं, कॅपिटल मध्ये लिहायचं. स्ट्रिंग हा रिक्वायर्ड आहे का? इतर बेसिक दोन गोष्टी घेऊया पॅरामीटर्स अट्रिब्यूट्स. रिक्वायर्ड ट्रू. एक घेतलं. अजून एक सांगितलं तुम्ही ईमेल. ईमेल एक लागणार आहे. ईमेलचं टाईप काय आहे बेसिकली? कोणत्या टाईपचे डेटा स्टोअर होतो ईमेल मध्ये? स्ट्रिंग. स्ट्रिंग रिक्वायर्ड ट्रू.
आणि याला फक्त आता एक्सपोर्ट करून द्या. एक्सपोर्ट करावं लागेल, राईट. मॉडेल डॉट एक्सपोर्ट इक्वल टू mongoose डॉट मॉडेल शॉर्टकट युजर नावाने मी एक्सपोर्ट करतो. कशाला? युजर स्कीमाला. युजर स्कीम दिस अँड दिस बी सेम. ओके, आता हे एक्सपोर्ट केलंय. आता हे एक्सपोर्ट केलं, आता एवढं. आता मंगो म्हणजे डेटाबेसला कळाला तुम्ही काय स्कीमा लिहिलं, म्हणजे ते ह्याच्या आन्सर काय करतो, बॅकएंडला स्पेसिंग करून ठेवते डेटा कॉल करण्यासाठी, स्पेस करून ठेवते किती डेटा येणार आहे. एक स्टेप झाला. आता ही क्रिएट झालेला ह्याच्यावर आपण एपीआय लावावं लागेल ना, फ्रंट एंड कडनं डेटा घ्यायचा असेल तर एपीआय लावावं लागेल. एपीआय काय करतो, फ्रंट एंड डेटा घेतो आणि बॅकएंड मध्ये स्टोअर करून देतो. आता तुम्ही एक स्टेप लिहिला. सेकंड स्टेप हा जी गोष्ट आहे ना, स्कीमा त्याला युजर कंट्रोलर मध्ये पाठवावं लागेल, कंट्रोलर फाईल मध्ये. मग कंट्रोलर फाईल मध्ये या, इथे फोल्डर क्रिएट करा, युजर कंट्रोलर डॉट जीएस, आणि इथे इम्पोर्ट करून घ्या फर्स्ट. कॉन्स्टंट युजर इक्वल टू रिक्वायर. कुठं होतं ते? कशामध्ये? मॉडेल्स मध्ये होतं, राईट. मॉडेल्स मध्ये काय म्हणून होतं? युजर राऊट्स, युजर मॉडेल, सॉरी युजर मॉडेल. इम्पोर्ट केले. काय म्हणून इम्पोर्ट केले? युजर म्हणून. तिकडे युजर म्हणून एक्सपोर्ट केलं होतं, तर युजर म्हणून इकडे इम्पोर्ट करून घेतलं. नेक्स्ट काय करावं लागेल आता? एपीआय यायला स्टार्ट करावं लागेल. ऑलरेडी आपल्याला कॉलबॅक फंक्शन आहे, सॉरी आर फंक्शन आहे, तो असिंक अवेट माहिती आहे. तो बेसिक एक व्हेरिएबल लिहू, एक सॉरी एक फंक्शन क्रिएट करू, आर फंक्शन. कसं क्रिएट करतात? चलो लेट आता एक क्रिएट एपीआय बनवूया. क्रिएट एपीआयचा आर फंक्शन बनवू. असे बनवतात एरो फंक्शन, राईट. ह्याच्यामध्ये ट्राय कॅच ब्लॉक ऍड करा. ट्राय अँड कॅच, दिस इज पॉवरफुल मेकॅनिझम टू हँडल एक्सेप्शन्स. ओके, ह्याला असिंक अवेट करायचं असेल तर काय करावं लागेल? फक्त इथं असिंक्रोनस लिहायचं आणि ह्याला डिफॉल्ट इथंच एक्सपोर्ट करा, कारण दुसरीकडे इम्पोर्ट करायचं असते ना, म्हणून इथं एक्सपोर्ट करायचं असते. एक्सपोर्ट्स ही झाला तुमचं डिफॉल्ट टेम्पलेट, बॉडी टेम्पलेट ऑफ एपीआय. सगळ्या एपीआय ला ही डिफॉल्ट टेम्पलेट लिहायचं, असंच लिहावं लागेल. नंतर ना आतला इथं ट्राय मधले लॉजिक लिहावं लागेल आणि कॅच मधला एरर, काय एरर येते ते शो करावं. कॅच मध्ये पण तुम्ही कॉन्स्टंट ठेवू शकता. कसे? एपीआय मध्ये काय असतो, एक तर रिक्वेस्ट असतो, एक तर रिस्पॉन्स असतो, एक तर डेटा घ्यायचा असतो, एक तर डेटा पास करायचा असतो. मग आता रिक्वेस्ट म्हणजे डेटा घ्यायचा असताना, म्हणजे रिस्पॉन्स डेटा पाठवताना. आता रिस्पॉन्स डॉट स्टेटस 400. 400 काय? कोड आहे, स्टेटस कोड आहे. ठीक आहे, जेव्हा एरर येतात तेव्हा ऑलमोस्ट 400 बॅकएंड जेव्हा काम करत नाही ना, तेव्हा एक तर एपीआयचं एंडिंग पॉईंट रॉंग असतो, तेव्हा 400 टू 404 पर्यंत एरर येतात. 500 मग एपीआय मध्ये प्रॉब्लेम असतो ना, 500 एंडिंग म्हणजे स्टेटस कोड येते. 200 स्टेटस कोड आलं तर मग ते ऍक्च्युअल एपीआय सक्सेसफुल रन झालंय, तुमच्या फ्रंट एंड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असते. असं स्टेटस कोड आहेत, ते आपण बघू. मी एंडिंगला एक चार्ट दाखवतो, तो चार्ट मध्ये तुम्हाला कळेल. पण तुम्ही हे कॉमेंट मध्ये ठेवू शकता, रिस्पॉन्स डॉट स्टेटस 400 डॉट जेसन, आणि याच्यामध्ये मेसेज एरर. ट्राय कॅच मध्ये आता फक्त नाव व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. आता आपल्याला क्रिएट करायचं, क्रिएट एपीआय थ्रू. मग कसं क्रिएट करणार? पहिलं डिस्ट्रक्चरिंग करावं लागेल, काय काय डेटा येणार आहे रिक्वेस्ट कडनं घ्यावं लागेल. मग काय काय डेटा येणार आहे आपल्याकडं, डिस्ट्रक्चर करू. फर्स्ट नेम येणार आहे, ईमेल, दोन गोष्टी युजर कडनं येत आहे. ओके फाईन. नाव नाव व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? रिक्वेस्ट डॉट बॉडी, म्हणजे बॉडी मध्ये आपण कलेक्ट करतो ते रिक्वेस्ट, म्हणजे येत आहे ना, येत आहे म्हटलं तर हे लाईन लिहायचं, रिक्वेस्ट मध्ये घ्यायचं दोन डेटा. आता हे डेटा दोन यूज करून आपण क्रिएट करू. क्रिएट एक कमांड आहे मंगोज मध्ये, की ते यूज करून आपण क्रिएट करतो.
ऑलरेडी आपण मंगोज कुठं युजर ह्या पॅकेज मध्ये, युजर हा व्हेरिएबल मध्ये पूर्ण फाईल आलाय. पण हा युजर यूज करून आपण क्रिएट करू शकतो. क्रिएट कसं करायचं? कॉन्स्टंट युजर इक्वल टू युजर डॉट क्रिएट. त्यामध्ये काय काय येणार आहे? नेम कॉमा ईमेल. ओके. आता हे दोन्ही जर सक्सेसफुली काम केले, मग तेव्हा रिस्पॉन्स डॉट स्टेटस, आता मी सांगतो 200चं स्टेटस, 200 और 201 डॉट जेसन, जेसन फॉर्मेट मध्ये आउटपुट द्या. काय मेसेज काय द्या? जर डेटा सक्सेसफुली स्टोअर झाला, सक्सेसफुली रेजिस्टर्ड. सक्सेसफुली रजिस्टर हा मेसेज दाखवला पाहिजे. जर युजरने सक्सेसफुल रजिस्टर झालं ना, युजर सक्सेसफुली रजिस्टर्ड, जर आपला डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर झाला तर. हा झाला फर्स्ट एपीआय लिहिला तुम्ही, सक्सेसफुली फर्स्ट एपीआय डन हिअर. एवढंच लॉजिक आहे. आणि ह्याचं आता एंडिंग पॉईंट डिसाईड करावं लागेल, म्हणजे हा कोणत्या एंडिंग पॉईंट वर कॉल होईल. ओके. आता युजर क्रिएट असं एंडिंग पॉईंट वर कॉल होईल का, फक्त स्लॅश वर कॉल होईल का, ते डिसाईड करावं लागेल. मग असं डिसाईड करायचं असेल तर हे कंट्रोलर तुम्ही लिहिलात ना, ह्याला पास करून द्या राउट्स मध्ये. राउट्स मध्ये काय करतात बेसिकली? युजर राउट्स क्रिएट करा डॉट जीएस, आणि इथे आपण राउटिंग फाइंड आउट करतो. राउटिंग फाइंड आउट करतो. राउटिंग जे आहे ना, एक्सप्रेसचं पॅकेज आहे. एक्सप्रेस मध्ये एक पॅकेज थ्रू आपण अचीव्ह करतो. मग फर्स्ट तुम्हाला एक्सप्रेस इम्पोर्ट करावं लागेल. रिक्वायर एक्सप्रेस. त्यानंतर ना कंट्रोलर कोणचं कंट्रोलर साठी, म्हणजे कोणचं एपीएल तुम्ही एंडिंग पॉईंट सेट करायचं ते इथं कॉल करावं लागेल. कॉन्स्टंट, आता युजर कंट्रोलरला आपण एंडिंग पॉईंट सिलेक्ट करायचे, ते पण क्रिएट एपीआय ला. ओके. आता मी कॉल करून घेतो. युजर कंट्रोलर इक्वल्स टू रिक्वायर. कशामध्ये आहे? कंट्रोलर्स. कंट्रोलर्स मध्ये युजर कंट्रोलर डॉट जेएस हा फाईल आहे. इम्पोर्ट करून घेतला. ओके. आणि आता कॉन्स्टंट एक्सप्रेसचं एक राउटिंग फाईल आहे, राउटिंगचं एक पॅकेज आहे. तो काय करतो? राउटिंगला हेल्प करतो. एक्सप्रेस डॉट राउटर हा पॅकेज काय करतो माहिती का? राउटिंगला हेल्प करतो. आता हा राउटिंग मध्ये हा एक्सप्रेसचं सगळं पॅकेज एक्सेस झालं. मग तुम्ही पुट गेट अपडेट, सॉरी पुट म्हणजे अपडेट आहे, क्रिएट गेट पुट डिलीट हे सगळे तुम्ही करू शकता एपीआय कॉल एंडिंग पॉईंट सेट करून. आता काय करू? सिंपल राउटर डॉट, आता ती पोस्टचं एपीआय होतं बेसिकली. आपण डेटा घेतोय, डेटा देत नाही. डेटा जर घेत असेल ना, त्याला पोस्ट एपीआय म्हणायचं. आता आपण जे लिहिले पोस्ट एपीआय होतं. राउटर डॉट पोस्ट, आणि इथे ते कॉल करूया इथं राउटर डॉट पोस्टला. त्याचे एंडिंग पॉईंट इथे डिसाईड करू. एंडिंग पॉईंट काय ठेवूया आपण? बेसिकली युजर ठेवू. ओके. म्हणजे युजर पोस्ट एपीआय वर तुम्ही कॉल केला, काहीतरी डेटा पाठवलं, तर तो डेटाबेसला स्टोअर व्हायला पाहिजे असं. हा युजर एंडिंग पॉईंट. मग कोणचं एपीआय कॉल करायला पाहिजे? बेसिकली याच्यामध्ये अजून पण एपीआय असू शकतं ना, युजर क्रिएट, युजर अपडेट, युजर डिलीट, युजर गेट, अजून पण असू शकतात. पण इथं कसं कळणार राउट्सला तुम्ही हा एंडिंग पॉईंट कशासाठी ठेवलाय? सगळ्या याच्यासाठी युनिक एंडिंग पॉईंट असतो. क्रिएटला एंडिंग युनिक असतो, असे युनिक असतात ना. मग इथं सांगावं लागेल की हा एंडिंग पॉइंटला ओके हा कॉल करा. हा एंडिंग पॉइंटला हा कॉल करा. मग एक्सपोर्ट करा फक्त सिंपल. मॉडेल डॉट एक्सपोर्ट इक्वल्स टू
राउटर राउटरला एक्सपोर्ट करून द्या. मग सगळे एक्सपोर्ट होतात. मग आता एवढं सगळं तुम्ही लिहिलात. आता तुम्हाला सर्व्हरला अटॅच करावं लागेल ना. बेसिकली सर्व्हर कुठे आहे? आपण इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये सर्व्हर क्रिएट केलंय. सर्व्हर सर्व्हर डॉट इंडेक्सला तुम्हाला कनेक्ट करावं लागेल. मग फर्स्ट हा सर्व्हर डॉट कनेक्टला कनेक्ट करून घ्या. कॉन्स्टंट युजर राउट्स इक्वल्स टू रिक्वायर. ही राऊटच्या फाईल मध्ये काय फाईल होतं? युजर राऊटच्या फाईल इम्पोर्ट केले. आणि आता कॉल करून घ्या. सिंपल कॉल करायचा अगोदर आपण जे पण डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर होणार आहे ते जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर होणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी एक ऍप डॉट यूज एक्सप्रेस हा पॅकेज इम्पोर्ट करावा लागेल. जेसन हा फक्त इम्पोर्ट करा. मेक शुअर हा इम्पोर्ट असायला पाहिजे, मगच एपीआय काम करतात जेसनचं. आणि इथं ते एपीआय जे आहे ना त्याला कॉल करून घ्या. MongoDB कनेक्टेड नंतर ना एपीआय डॉट यूज याचा सिम्पली एपीआय वर हा पण एंडिंग पॉईंट डिसाइड करतो. ह्याच्या समोर ते लावते एपीआय युजर. एपीआय स्लॅश युजर वर आपलं क्रिएटचे एपीआय लिहिलात ना ते काम करतो असं मिनिंग आहे. सिम्पल. आता इथे मी फक्त एपीआय लिहून सोडतो. आणि हिचं कोणचं काम करायला पाहिजे? युजर राउट. नाव वी सक्सेसफुली डन विथ कोड. आता फक्त टेस्ट करायचं काम करायला का नाही. ओके. डेटाबेस स्टोअर व्हायला का नाही ते सगळं टेस्ट करूया. सिम्पल. आता एक काम करतो. हा क्रड आहे ना फर्स्ट त्या पाथला येतो. सीडी क्रड ला आलो. सीएलएस. आता नाव सिंपल रन करा. एनपीएम स्टार्ट. यस. ओके. देर इज नो एरर. एव्हरीथिंग इज वर्किंग फाईन. MongoDB कनेक्टिव्हिटी झालंय. फक्त आता पोस्टमॅन थ्रू डेटा पोस्ट करूया. आपण गेट तर शिकले पोस्टमॅन थ्रू कसं गेट करायचं. आता पोस्ट कसं करायचं ते बघा. पोस्टमॅन यूज करा. ओपन करा फर्स्ट. ते ओपन होतोपर्यंत एक समजून घ्या. आपलं एपीआय कशावर रन चालू आहे? पोर्ट 3000. म्हणजे http://localhost 3000 वर काम चालू आहे बेसिकली. फर्स्ट ते कन्फर्म करूया एपीआय वर्किंग मध्ये आहे का नाही, सर्व्हर चालू आहे का नाही. त्यानंतर ना आपण पोस्ट करून बघू. फर्स्ट एक काम करतो. न्यू ओपन करतो. न्यू टॅब. ओके. दिस इज द यूआय हाऊ इट्स लुक लाईक. गेट. इथं बघा कोणतं कोणतं एपीआय. गेट एपीआय, पोस्ट एपीआय, पुट, फॅच, डिलीट हे सगळे एपीआय चे कॉल आहेत. त्यानंतर इकडे सेंडचे बटन आहे. आणि ह्याच्यामध्ये हेडर आहे. हेडर मध्ये आपण काय की आयडी पासवर्ड पास करून ऑथरायझेशन वगैरे करतो. ओके. आणि इथं टोकन वगैरे असतंय. ईपीआय टेस्ट करताना लागत असते. काही काही असं ईपीआय असतात ते ऑथरायझेशन नंतरच गेट होतात. मग तेव्हा पहिला तुम्हाला ऑथरायझेशन करावं लागेल तेव्हा हा कामाला येतो. आणि बॉडीमध्ये पोस्ट करताना आपण बॉडीमध्ये डेटा पास करत असतो. मग हा रॉ मध्ये आपण डेटा वगैरे देते. आपण बघूया आता कसं करतात ते सगळं. चला बघायचं. फर्स्ट हे मेक शुअर करा की जे सर्व्हर रन होत आहे ना तो HTTP ओके :/. आता आपण एक इथं लिहिले हॅलो वर्ल्ड. फर्स्ट हा ऍक्सेस करून बघूया रन होते का, चालू आहे का नाही. गेट एपीआय HTTP लोकल होस्ट 3000. काही जणांना हा 3000 काय कळत नाही. हा ऍक्च्युली पोर्ट आहे. म्हणजे कुठनं आला ते? आता तुम्हीच दिलेत ना ते पोर्ट 3000. हा 3000 आहे असेल तर हा आपलं तुम्ही सर्व्हर जे क्रिएट करता हा 3000 वर क्रिएट होत आहे. आता तुम्ही 4000 लिहिलात मग 4000 वर क्रिएट होत आहे. 6000 लिहिलात मग 6000 वर क्रिएट होत आहे. तुम्ही जे पोर्ट नंबर देता त्या पोर्टला सर्व्हर क्रिएट होतो. सिम्पल. मग ही काय? ही प्रोटोकॉल आहे कॉल करायचं. सिम्पल. हे लिहावंच लागतं. फक्त ही पोर्ट तुमच्या कोड मधनं येतो. आता सर्व्हर रन आहे का नाही चेक करू. एकदा सेंड करतो. हॅलो वर्ड आलं म्हणजे सर्व्हर तर काम करतोय व्यवस्थित. देर इज नथिंग प्रॉब्लेम. परफेक्टली फाईन.
आता आपल्याला फक्त पोस्ट एपीआय करावं लागेल. मग पोस्ट एपीआय कसं करतात? कोड मध्ये या, फर्स्ट इथं चेक करा. चेक करायचं कसं? चेक करायचं, राउट्स मध्ये यायचं, इथं बघायचं पोस्ट एपीआय आहे युजरचं, युजर कंट्रोलर क्रिएट. मग युजर कंट्रोलर मध्ये यायचं, इथं चेक करायचं नेम आणि ईमेल आयडी दोन पॅरामीटर्स आलेत. ठीक आहे, हा हा एपीआय युजर साठी रजिस्ट्रेशन साठी आहे. मग मॉडेल मध्ये जरी बघितलं ना, दोन आहेत, ईमेल आणि नेम. जे ईमेल आणि नेम बॅकएंड फ्रंट एंड थ्रू बॅकएंडला स्टोअर होणार आहेत. आता आपण फ्रंट एंडचे युआय तर नाही लिहिले. बेसिकली एपीआय सेपरेट डेव्हलप होत आहे ना, फ्रंट एंड असू नसो बॅकएंड असं क्रिएट करता येते. बॅकएंड नसलं तरी फ्रंट एंड पण सेपरेट क्रिएट करता येतो. आता आपण तीच मेथड लर्न करतोय. आता फ्रंट एंड तर नाही आहे, मग कसं डेटा पास करू शकतो? त्याच्यासाठी आहे पोस्टमॅन. कोणत्या टाईपचा डेटा MongoDB स्टोअर होतो? की पेअर व्हॅल्यू मध्ये. मग तुम्हाला कसं डेटा द्यावं लागेल? जेसन फॉर्मॅट मध्ये की पेअर व्हॅल्यू मध्ये डेटा पास करावा लागेल. मग कसं पास करणार? ओपन करा फर्स्ट, त्यानंतर ना इथं स्लॅश लिहा, एपीआय घ्या. एपीआय कुठून आलं? एपीआय कुठून येते? इथं कोड मध्ये तुम्ही काय लिहिले बघा, इंडेक्स मध्ये. इंडेक्स मध्ये काय लिहिलात तुम्ही? एपीआय लिहिलात. ठीक आहे, हा स्लॅश एपीआय म्हणून हा युजर राउट्सला इथं एपीआय येतो. फर्स्ट फर्स्ट स्टेप एपीआय आला. आणि आता क्रिएट करायचंय ना, क्रिएट साठी एंडिंग पॉइंट आहे, युजर राउट्स मध्ये यायचं, एंडिंग पॉइंट बघायचं, स्लॅश युजर एंडिंग पॉइंट आहे. ठीक आहे, मग काय करायचं? सिंपल स्लॅश युजर. हा पोस्ट आहे, गेट आहे, कसं चेक करायचं? परत तिथंच कोड मध्ये यायचं, रिटर्न इथं चेक करून घ्यायचं, हा पोस्ट आहे का? हा हा पोस्ट मेथड आहे, म्हणजे डेटा पाठवायचे, डेटा घ्यायचे नाही. मग काय करू? आता ह्याच्यामध्ये डेटा पास करायचं. कसं पास करायचं? इथं पॅराम ऑथोरायझेशन हेडर बॉडी आणि हे प्री रिक्वेस्ट स्क्रिप्ट टेस्ट सेटिंग जे ऑप्शन आहेत ना, ह्याच्यामध्ये बॉडीवर क्लिक करा. रॉ रॉ वर क्लिक करायचं. टेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. जेसन मध्ये घ्या, कारण आपण जेसनचं बॉडी म्हणजे जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा पास करतो ना. मग जेसनचे डेटा कसा असतात? ब्रॅकेट नेम, इथे सेंड करतो मी. डिप्लोमा बॅच, नेम डिप्लोमा बॅच घेतो. पासवर्ड, आता अजून एक पॅरामीटर होतं ईमेल. मग ईमेल कसं लिहायचं? ईमेल, इथलं नेम आणि तुम्ही जे इथं स्क्रिप्ट मध्ये जे नेम लिहिलं असतात ना, बोथ आर नीड टू बी सेम. सेम सेम पाहिजे, नाहीतर तो एक्सेप्ट करत नाही. इथलं आणि तिथलं दोन्ही सेम पाहिजे. ईमेल diploma@gmail.com लिहिलात बॉडी मध्ये, सगळं ठीक आहे. फक्त इथं काय करावं लागेल? पोस्ट मेथड आहे, इथं पोस्ट मेथड चूज करा. गेट होतं, आता पोस्ट मेथड चूज करावं लागेल. आता सगळं सेट आहे तुमचं जेसन फॉर्मॅट मध्ये. फक्त आता सेंड करूया इकडून आणि MongoDB मध्ये डेटा येतं की नाही चेक करू. MongoDB कनेक्ट आहे का नाही चेक करूया. ऑब्विसली कनेक्ट आहे इथं ऑलरेडी. डेमो नावाने युजर्स म्हणून आलंय. बघू डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर होते का नाही. हा, आता काय करतो? पोस्टमॅन मध्ये येतो, रिक्वेस्ट सेंड करायचं. चलो सेंड करतो रिक्वेस्ट. बघा काय आलं? युजर सक्सेसफुली रजिस्टर्ड. म्हणजे तुम्ही जे एपीआय लिहिलं होतं ना, हा युजर डेटाबेस मध्ये सक्सेसफुली रजिस्टर्ड झालं. इफ यू वॉन्ट टू कन्फर्म, इफ यू वॉन्ट टू चेक, हा मेसेज कुठून येतोय? हा मेसेज आम्हीच लिहिलंय. कुठं लिहिलंय? इथं बघा, कंट्रोलर मध्ये इथं लिहिलंय युजर सक्सेसफुली रजिस्टर्ड. म्हणजे जेव्हा हा काम करतोय, मग सगळं डेटा स्टोअर झाला की युजर सक्सेसफुली रजिस्टर्ड असं दाखवा. मग एकदा कन्फर्म करू MongoDB मध्ये डेटा स्टोअर झाला का नाही. डेमो मध्ये येतो, युजर्स मध्ये येतो. बघा डेटा आला का इथं? नेम इक्वल्स टू डिप्लोमा बॅच, ईमेल इक्वल टू diploma@gmail.com. येस, मी सक्सेसफुली डन. पूर्ण प्रोसेस केलंय आपण. फर्स्ट एपीआय असं. आता फक्त तुम्हाला एपीआय जायचं असते, बाकी काय हात नाही लावायचं. सिंपल काय करायचं? परत एपीआय लिहावं लागेल. कसं एपीआय लिहायचं? आता पोस्ट केले, आता गेटचं एपीआय आहे. जे युजर तुम्ही रेजिस्टर केलेत ना, ते गेट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी कसं लिहितात?
सिंपल परत एक्सपोर्ट एक्सपोर्ट डॉट गेट युजर तेच असिंग फंक्शन ते डिफॉल्ट पण सांगितलं होतं ना, तीच मेथड लिहायची इथे पण. कॉलबॅक ट्राय आणि खाली इथे कॅच एरर आणि सेम एरर इथं पण ठेवलं तर काय अडचण नाही. ही सेम जे एरर आहे ना इथं पण ठेवून द्या, नो प्रॉब्लेम. आणि फक्त इथं काय होईल माहिती का, गेट युजरला काय होईल, थोडं चेंजेस होते ट्राय मध्ये. आणि फर्स्ट इथं रिस्पॉन्स रिक्वेस्ट करा, रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आणि ह्याच्यामध्ये लॉजिक लिहावं लागेल आपण गेटचं लॉजिक काय असतो बेसिकली. ऍक्च्युली आपल्याला हा अवेट मुळे थोडं वेळ लागला, याला अवेट करावं लागेल. वेट ओके, अवेट युजर डॉट फाइंड कॉन्स्टंट युजर्स इक्वल्स टू अवेट युजर डॉट फाइंड आणि रिस्पॉन्स डॉट स्टेटस 201 डॉट, इथं फक्त काय करावं लागेल, जेसन ह्याच्यामध्ये ते पाठवून द्या युजर्स. झालं, एवढंच आहे ते कोड. एवढं लिहिलं की तुम्हाला सगळे युजर्स मिळून जाते. हे कशाचं आहे, गेट आहे. मग हे फक्त राउटरला कॉल करून द्या, राउटरला याचे एंडिंग कोड सेट करा. इथं काय करायचं, सिंपल इथे यायचं राउटर डॉट, आता ही गेट एपीआय गेट लिहा आणि ह्याचं एंडिंग पॉइंट ठेवा गेट युजर. आणि हे कुठून येतोय, युजर कंट्रोलर डॉट गेट युजर. याचं पण युजर ठेवलं तरी काय अडचण नाही, कारण हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. हा पोस्ट एपीआय, हा गेट एपीआय. त्याचा एंडिंग पॉइंट वेगळा असेल तर चालेल. हा डेटा पास करतो, हा डेटा कॉल करून घेतोय. आता परत एकदा काय करू, रन करू, कंट्रोल सी, CLS npm स्टार्ट. डेटा अजून एकदा, सर्व्हर अजून एकदा रिस्टार्ट केलं, कारण हे डेटा जेवढा लिहिलाय अजून एकदा डिप्लॉय व्हायला पाहिजे. मग सिम्पली आता जे डेटा मी स्टोअर केलंय, हा डिप्लोमा बॅच आणि diploma@gmail.com, ते आपल्याला आता कॉल करायचं आहे. सगळं असंच आहे, सेम टू सेम आहे एंडिंग पॉईंट, फक्त इथं पोस्टच्या ठिकाणी गेट आहे. मग इथं गेट लिहा, कॉल करा. बघा आले का डेटा, जे डेटा आपण MongoDB मधनं कॉल करायचं होतं तो डेटा इथे मिळाला. दॅट्स इट, दिस इज हाऊ. मग हा URL एवढा आपल्याला मिळाला, असं एक डेटा भेटला, मग आपण URL मध्ये स्टोअर करू शकतो. फ्रंट एंड मध्ये आपण लर्न केलो, एखादी एपी असेल तर त्याला फेच करून, फेचच्या मेथडनं किंवा एक्सईओ न फेचनं लर्न केलं होतं, फेचनं फेच करून डेटामध्ये स्टोअर करू शकतो, टेबल मध्ये स्टोअर करू शकतो. राईट, अंडरस्टूड. येस गाईज. नो नो नो, ओके, येस, ओके फाईन. लेट मी शेअर यू दिस झिप फाईल. हा झिप फाईल मी शेअर करून देतो, तुम्ही एक्सट्रॅक्ट करा. एक्सट्रॅक्ट करून काम करा. नोड मॉडेल मध्ये राउट्स नाही येत आहे, ठीक आहे. हे फोल्डर स्ट्रक्चर कसं आहे बघा, ही नका बघू, ही खालचं जे डीबी आहे ना, हे दुसरा फाईल आहे. क्रड मध्ये काय आहे, क्रड मध्ये कंट्रोलर आहे, डीबी आहे, मॉडेल्स आहे. नोड मॉडेल हा npm इन्स्टॉल वर ना ऑटोमॅटिकली येत आहे, ह्याला गरज नाही ह्याला क्रिएट करायची, ऑटोमॅटिकली npm इन्स्टॉल केलं की येऊन जातो. त्यानंतर राउट्स आहे, index.js. हे बाकी सगळं आपण फर्स्ट डे पासूनच घेतो ना, एवढं सगळं येतातच. फक्त एवढं क्रिएट करून एवढं सगळं येते. मी एक काम करतो, हे जी फाईल करून शेअर करतो, त्यामध्ये नोड मॉडेल नसतंय. नोड मॉडेल डिलीट, असं डिलीट करून मी झिप फाईल मध्ये करून पाठवतो. जर तुम्ही एक्सट्रॅक्ट करून VS कोड मध्ये ओपन करसाल, ओपन केल्यावर काय काय चेंजेस करावं लागेल ते सांगतो. जेव्हा तुम्ही ओपन करणार ना, असं फाईल ओपन होते. मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करावं लागेल, डीबी कनेक्शन मध्ये या.
डीबी कनेक्शन मध्ये मी हे जे MongoDB URL लिहिलेत ना, इथं तुम्ही जे केलात ते MongoDB URL इथं द्या. मी रिमूव्ह करतो हा MongoDB URL. MongoDB URL तुमचं द्या इथे, तुम्ही जे क्रिएट केलं ना ते इथं पेस्ट करून द्या ह्याच्या ठिकाणी. आणि त्यानंतर ना सेकंड गोष्टी काय करायचं, हा पाथला यायचं क्रडच्या पाथला, आणि क्रडच्या पाथला येऊन npm इन्स्टॉल करायचं, npm इन्स्टॉल. मग जेव्हा npm इन्स्टॉल केलं की नोड मॉड्यूलचं फाईल जे डिलीट केलंय ना ते ऑटोमॅटिकली येऊन जात आहे. मग npm स्टार्ट करून द्या. हे सगळं काम करायला चालू होते बघायचं. नोड मॉड्यूलला परत मी पाठवताना रिमूव्ह करून पाठवतो. तुम्ही जेव्हा एक्सट्रॅक्ट करतात ना तेव्हा त्या फाईलला npm इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर ना बाकीचे कोड तुम्हाला मिळून जाईल. मी फक्त इथं MongoDB URL आहे ना, इथं तुम्ही URL ठेवा आणि कनेक्ट करा, पोस्टमॅन थ्रू टेस्ट करा. काय एरर असेल तर सांगा. ओके, लेट मी शेअर अटेंडन्स लिंक. ओके, तुम्ही अटेंडन्स लावून घ्या. दिस इज अटेंडन्स लिंक. सेम टू यू गाइस. Okay, once you done with attendance, right? Response like done.